ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येते। राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून बीड जिल्ह्यात 11 नवीन वसतिगृहांच्या उभारणीसाठी तब्बल 159 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आहे। दरवर्षी ऊसतोडीच्या हंगामात होणाऱ्या स्थलांतरामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी आता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बीड शहरात पहिले सुसज्ज असे संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह उभारण्यात आले। हे वसतिगृह आता लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे। बीड जिल्ह्यातून दरवर्षी हजारो ऊसतोड कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जाताना सोबत असतं ते फक्त मोडकी तोडकी 4 भांडी, परिवार आणि डोक्यावर उन्हा पावसात आसरा म्हणून कोपी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुकादमाकडून घेतलेली उचल म्हणून रक्कम फेडण्याचं उसनं बळ। आणि तिकडे कारखान्यावर गेलं की सुरू होतोच लेकरा बाळांसहित ऊसतोडीचा संघर्ष। शाळा अर्ध्यावर सोडून करावी लागते ऊसतोडणी, पण आता मात्र यातून एक दिलासा मिळतोय। राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी 10 जिल्ह्यातील 41 तालुक्यांमध्ये तब्बल 82 शासकीय वसतिगृहे, यामध्ये 41 वसतिगृहे मुलांसाठी तर 41 वसतिगृहे ही मुलींसाठी उभारण्यात मान्यता मिळाली आहे। प्रत्येक वसतिगृहाची क्षमता 100 विद्यार्थ्यांची असून पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात आली असली तरी उर्वरित 62 वसतिगृहांसाठी स्वतंत्र व सुसज्ज शासकीय इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले। यामध्ये सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बीडचे असल्यामुळे एकट्या बीड जिल्ह्याला विशेष प्राधान्य देण्यात आले। या वसतिगृहामध्ये 5वी ते पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तब्बल 100 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था असणार आहे। विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत व्यवस्थेबरोबरच दररोज सकाळी पौष्टिक नाश्ता, 2 वेळेचे जेवण देखील मोफत दिले जाणार आहे। याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी जिल्हा स्तरावर दरमहा ₹1300 आणि तालुका स्तरावर दरमहा ₹1000 थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। विशेष म्हणजे मुलींसाठी यात ₹150 अतिरिक्त भत्ता देखील मिळणार असून वसतिगृहातच मोफत गणवेश, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, अद्ययावत ग्रंथालय आणि आधुनिक संगणक कक्ष देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे। या योजनेची सर्वात महत्त्वाची व कौतुकास्पद बाब म्हणजे या वसतिगृहातील प्रवेशासाठी कोणतीही जातीची किंवा उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली नाहीये। विद्यार्थी हा केवळ ऊसतोड कामगारांचा पाल्य असणे हा एकमेव निकष असणार आहे। त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता खऱ्या अर्थाने गरजू व पात्र ऊसतोड मजुरांच्या मुलांनाच येथे प्राधान्याने प्रवेश मिळणार आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह निर्माण करण्याचे कार्य सुरू असून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून बीड जिल्ह्यात 11 नवीन वसतिगृहे, यामध्ये शिरूर कासार येथे वसतिगृहाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यावर आले, तर गेवराईमध्ये 2, माजलगावमध्ये 2, केजमध्ये 2, परळीमध्ये 2 आणि पाटोद्यात 2 असे तब्बल 12 वसतिगृहाच्या बांधकामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्षात प्रक्रिया वेगाने सुरू देखील करण्यात आली आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे आता ऊसतोड मजुरांच्या पुढील पिढीतील हातातील कोयता बाजूला सारून त्यांच्या हातात पुस्तक आणि संगणक येणार आहेत, ज्यामुळे या कामगारांच्या मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे। असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका।